राम राम मंडळी, तर कसं खायचा बरं राहायचं नव्हे. तर मी उज्ज्वला आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते यूट्यूबच्या जगात या चॅनलवरती. तर मी आज काय करणार माहिती आहे तुम्हाला? तर आज करणार आहे सातपुतेची भाजी. तुम्ही कधी बघितली आहे का किंवा खाल्ली आहे का? मला अगदी मनापासून सांगा. तर आज मी तीच बनवणार आहे सातपुतीची भाजी. तर हे असं लिंबू दिसतं ना, तर ते लिंबू नाही आहे का? तर ती सातपुतीची भाजी आहे. तर ती कशी करायची तुम्हाला सांगते. अगदी तुम्हाला सांगू का, सगळे जेव्हा भाजी आणलो ना, तर ती भाजी पहिल्यांदा धुवायची का, कुठली पण भाजी असू दे. तर मी धुतलेली आहे. हे छान असं लिंबासारखं दिसतं, पण ते लिंबू नाही आहे. तर ती सातपुतीची भाजी आहे आणि हे शक्यतो बाहेर म्हणजे कुठे तुम्हाला सांगू का, पटणा वगैरे या साईडला खूप खातात. तर मला भेटली होती भाजी, तर मी आणली. आणि तुम्हाला सांगू, ह्याची पद्धत जी आहे ती सगळ्यात वेगळी आहे. ह्याची रेसिपी पण खूप वेगळी आहे सगळ्यापेक्षा. तर मी काय केलं आहे, छान असं लसूण आहे ना तेलामध्ये खरपूस असं हे करून घेतलं, परतून घेतलं आहे. आणि थोडीशी मिरची मी एकदमच टाकली. काय सांगायचं, मला लक्षात नाही राहिलं, त्याच्यामुळे ते टाकून दिलं. तर तुम्ही नंतर टाका. आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, थोडंसं मेथी, आपलं हे जिराची पावडर असं मिक्स करून त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तेल तापायला ठेवायचं आहे. कांदा जिरं असं मिक्स करायचं आणि त्याचे वाटण मी केलं होतं ना, तेच खास सिक्रेट मसाला आहे. तर तो मसाला पण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि थोडंसं पाणी पण मी टाकलेलं आहे. त्याचंच मिक्सरचं भांड्यामधलं जे पाणी आपण केलेलं असतो मसाला, त्याच्यातलंच टाकून दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ती जी भाजी आहे सातपुतेची, ती त्याच्या मसाल्यामध्ये मिक्स करायची आणि थोडंसं चवीपुरता मीठ टाकायचं आहे. आणि 10-15 मिनटासाठी ती छान अशी शिजवून घ्यायची. तर एक नंबर भाजी होते. एकदा करून बघा, जर भेटली तर नक्की करा. एक नंबर भाजी होते. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर नवीन आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा. चला, तर आजची होती ही भाजी. बाय बाय.